खरं म्हणजे आम्हाला बोलायला शब्दच नाहीयेत, कुठल्या तोंडाने बोलायचं, इतकी लाज वाटते सगळ्या गोष्टीची. पण आम्ही कायदा हातात घेऊ शकत नाहीये. आणि आता जे काही विकृती चाललेली आहे आणि लहान मुलींना जे चिरडून टाकण्यात येत आहे, त्यांचं जे शोषण चालू आहे ते अक्षरशः बघवत नाहीये. तर याच्यासाठी न्याय मिळावा, याच्यासाठी आम्ही जो काही आक्रोश महिला शक्ती नाहीच तर पुरुष वर्गही आहे आमच्या सपोर्टला, पोलीसही आहेत, ते त्यांचं कर्तव्य बजावत आहेत. पण त्याच्यानंतर काय, त्यांना त्याच्यानंतर आम्हाला न्याय कसा मिळणार, याच्यासाठी आम्ही खरंच म्हणजे एक प्रकारची विनंती आहे सगळ्यांकडून ही विनंती आहे की खरंच अशा पीडित मुलींना न्याय द्या. कारण त्या एवढ्याशा चिमुरडीकडनं काय मिळतं, ही विकृती कुठे थांबली पाहिजे. कारण ही विकृती जर वाढीला लागली तर ती अनेक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये ही वाढीच जाईल. तर ही कुठेतरी थांबलं पाहिजे, ही विकृती थांबवा, कळकळीची विनंती आहे. आणि त्या आईला एक सांगायचंय का एवढीशा मुलीचं होत असताना तू कुठे होतीस त्या वेळेला, एवढ्या वेळेला तू कुठे होतीस. कारण आई जागृत पाहिजे की आपली मूल, आपल्या 2 वर्षाची मूल जेव्हा आपल्या बाजूला नाहीये तर ती कुठे आहे, कशी आहे बघणं तुझं कर्तव्य पहिलं आहे. आणि आईच्या हातात हे म्हणजे भीक मागते ती आई. स्वतःच्या मुलीवर जो अन्याय झालाय तो झालाच आहे, तिची बदनामी होईल म्हणून ते पण दडपून टाकायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी त्या अन्यायाच्या विरोधात भीक मागायची. हे स्त्रीवर हे अत्याचार का आहे, आम्हाला कुठेतरी याचा न्याय मिळाला पाहिजे. ही खरंच मनापासून विनंती आहे, आक्रोश आहे एक प्रकारचा, जो इथे आम्हाला आज पोलीस स्टेशनच्या मार्फत, या सगळ्यांच्या मार्फत आम्हाला आज खरंच मी ना त्यांची आभारी आहे की आज मला हे माझं मन व्यक्त करायची संधी मिळाली. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.